तर आता बातमी आहे अपघाताची। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर क्रूझर गाडीचा टायर फुटून मोठा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। यामध्ये 3 महिलांचाही समावेश आहे। 7 ते 8 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती कळतेय। जखमींना आता सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले। अपघातातील सर्व प्रवासी हे दक्षिण उळे या सोलापूर येथील असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये कळतंय। सोलापूरकडून नळदुर्गकडे देवदर्शनासाठी ही गाडी जात होती। क्रूझरचा टायर फुटल्यामुळे क्रूझर उलटली आणि त्यानंतर एका ट्रॅक्टरला या क्रूझरची धडक बसली आहे आणि यामध्ये या गाडीचा चक्काचूर झाल्याचं आपण पाहतोय। 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, हा अपघात खूप भीषण होता, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? भीषण आणि अतिशय दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। क्रूझर गाडीमधून हे जे कुटुंब आहे, जे नातेवाईक एकत्र प्रवास करत होते, त्या दरम्यान नळदुर्ग इथं धाराशिवच्या टायर फुटून अपघात झाला आणि त्यामध्ये 5 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हे सर्व जी प्रवासी होते, जी गाडी होती ती सोलापुरातली असल्याची जी प्राथमिक माहिती आहे। या अपघातामध्ये 7 ते 8 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर इथं हलवण्यात आलेलं आहे। देवदर्शनासाठी जात असताना गाडीचं टायर फुटल्यानं ही दुर्दैवी घटना माधवी घडलेली आहे। अप्पासाहेब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।